एक मोठी बातमी थेट नाशिकमधून। नाशिकमधील TCS कंपनीच्या धर्मांतरण प्रकरणातली अपडेट आहे। कंपनीतील कर्मचारी निदा खानला काल छत्रपती संभाजीनगरमधून अटक झाली। फरार निदाचा पोलिसांकडून 20 दिवसांपासून शोध सुरू होता। गेली 4 दिवस निदा कैसर कॉलनी नारेगाव इथे एका फ्लॅटमध्ये राहत होती। तिच्यासोबत आई, वडील, भाऊ आणि मावशीही होती। नाशिकच्या SITच्या टीमनं तिला निदा खानला अटक केलेली आहे आणि आता धर्मांतर प्रकरणातील अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे। तर आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। नाशिकमधून ज्या ठिकाणी निदा खानला ठेवण्यात आलंय तिथून ते आढावा आपल्याला देणार आहेत। प्रांजल, आज तिला सत्र न्यायालयात हजर केलं जाऊ शकतं। सध्याची सगळी परिस्थिती सविस्तरपणे वैष्णवी, नाशिकमधील जे TCS कंपनीतील धर्मांतरण प्रकरण होतं ते फक्त राज्यातच नाही तर देशभर गाजलेलं होतं। यामध्ये धर्मांतराचे आरोप हे करण्यात आलेले आहेत। यासोबतच महिला अत्याचाराचे देखील एकूण 9 गुन्ह्यांची नोंद आहेत। यामध्ये आपण जर बघितलं तर देवळली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये एक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे, ज्यामध्ये धर्मांतराचे देखील आरोप आहेत आणि याच गुन्ह्यामध्ये निदा खान ही खरं तर आरोपी आहेत। निदा खान गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना हुलकावणीही देत होती। जवळपास गेले 27 दिवसांपासून तिचा शोध जो आहे तो सुरू होता। यासोबतच या 27 दिवसांच्या काळामध्ये ती ठाणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, असे वेगवेगळे आपले लोकेशन देखील ती बदलत होती आणि त्यामुळे पोलिसांचे ती हाती लागत नव्हती। SITचे म्हणजे जवळपास नाशिक पोलिसांचे 4 पथके जे तिच्या मागावरती होते आणि अखेर निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून काल अटक हे करण्यात आलेली आहे। दरम्यान तिला मध्यरात्री नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये तिला ठेवण्यात आले आहेत। आपण समोरील ही दृश्य जर बघितली तर यात नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा निदाला आणण्यात आलेला आहे। हा देवळी कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे, मात्र देवळी कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये कस्टडी नसल्यामुळे, जेल नसल्यामुळे तिला नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। तिच्यासोबत तिचे काही नातेवाईक देखील इथे पोलीस ठाण्यामध्ये त्यांना देखील आणण्यात आलेलं आहेत, असं देखील सध्या बोललं हे जात आहे। दरम्यान निदा खान हिला अटक झाल्यामुळे अनेक महत्त्वाचे खरं तर खुलासे जे आहेत त्या संपूर्ण प्रकरणात उघडकीस येण्याची शक्यता आहे। दरम्यान निदा खानला पकडण्यासाठी देखील नाशिक पोलिसांनी एक सापळा हा रचलेला होता। गेल्या 4 दिवसांपासून निदा ज्या नारेगाव वसाहतीमध्ये राहत होती, हा खरं तर दाट वस्तीचा संपूर्ण परिसर आहे। इथे पोलीस हे वॉच ठेवून होते, पोलिसांची पथके हे तिथे तैनात करण्यात आलेली होती। दरम्यान साध्या वेशातील 20हून अधिक पोलीस जे आहेत ते काल तिथे पोहोचलेले होते। यामध्ये महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता। दरम्यान आपली ओळख पटू नये म्हणून पोलीस जे आहेत ते साध्या वेशामध्ये होते। त्यांनी पोलिसांची वाहनं देखील वापरलेली नव्हती, प्रायव्हेट कारने खरं तर ते तिथे गेलेले होते आणि निदासह तिच्या आपण जर बघितलं तर निदाला तिथून ताब्यात घेण्यात आलं। यासोबतच निदा सहकुटुंब एका फ्लॅटमध्ये तिथे वास्तव्यास होती असं देखील समोर आलेलं आहे। महिनाभराच्या काळामध्ये आपण बघितलं तर ठाणे, नाशिक, भिवंडी, मुंब्रा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या दरम्यान तिने संपूर्णतः प्रवास केलेला आहे। ती लोकेशन बदलत होती असं देखील समोर आलेलं आहे। दरम्यान निदाला पकडण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते। 4 पथकही तैनात झाली होती। तांत्रिक विश्लेषणावर पोलिसांनी ही विशेष मोहीम जी आहे ती राबवण्यात आली होती। दरम्यान यामध्ये जर बघितलं तर डिजिटल पुरावे तर गोळा केले जात होते। यासोबतच एक महत्त्वाची देखील घडामोड ही घडलेली होती, कारण निदा खान ही गरोदर आहेत असं वकिलांनी सर्टिफिकेट जे आहे ते न्यायालयामध्ये दाखल केलेलं होतं आणि तिच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केलेला होता। मात्र काही दिवसांपूर्वीच तो फेटाळण्यात आलेला होता आणि त्यानंतर निदा खरं तर आहे कुठे असा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जात होता। दरम्यान आता निदाला अटक झालेली आहे, त्यामुळे अनेक महत्त्वाचे धागेदोरे जे आहेत ते पुन्हा एकदा समोर येण्याची शक्यता आहे। खास करून निदाचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये नक्की काय दडलेलं आहे, कारण जी अटकपूर्व जामिनाच्या वेळी सुनावणी ही झालेली होती त्यामध्ये सरकारी वकिलांनी खरं तर महत्त्वाचा युक्तिवाद देखील केलेला होता आणि निदावरती काही गंभीर आरोप हे करण्यात आलेले होते। निदा खानने पीडित महिलेच्या धर्मपरिवर्तनासाठी फिर्यादीच्या मोबाईल ॲपमध्ये इस्लाम धर्माचे ॲप्लिकेशन टाकून दिलेले आहेत आणि ह्याच सगळ्या ज्या गोष्टी आहे, एकंदरीतच धर्मांतरणाचं हे जे प्रकरण आहे त्याच दृष्टीने पुढचा तपास नाशिक पोलीस करतील आणि म्हणून काय खुलासे होता याचेही अपडेट आपल्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।